गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी लीनल गावडे। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। दुपारच्या बातमीपत्रात बघूयात आजच्या ठळक घडामोडी। नरेंद्र मोदींच्या यशाचा बोध घेऊन राज्याच्या लोकशाही आघाडी सरकारनेही आता तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी विशेष मोहिमा राबवण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियासह दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या नरेंद्र मोदींच्या यशाचा बोध घेऊन राज्याच्या लोकशाही आघाडी सरकारनेही आता तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या विशेष मोहिमेवर मुख्यमंत्र्यांकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग आपल्या माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल 42,99,34,766 रुपये खर्च करणार आहे। येत्या काळात वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी नव्हेच तर बेस्ट एसटी बससह रेल्वे डबेही शासकीय जाहिरातींनी रंगलेले दिसणार आहेत। इतकेच नव्हे, एसटी स्टँड आणि खाजगी उद्योजकांची मक्तेदारी असलेल्या शहरातील मुख्य ठिकाणाचे होर्डिंग्सही शासकीय योजनांच्या जाहिरातींनी झळकणार आहेत, अशी माहिती खोत यांनी दिली। याचा फायदा खरंच होतो का, हे येणाऱ्या जनकौलानंतरच कळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 2 दिवसीय दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झाले। नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी मोदी नेपाळमध्ये दाखल होताच त्यांचं स्वागत केलं। त्याचबरोबर मोदींना 21 तोफांची सलामीही देण्यात आली। या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी आपल्या धर्मपुत्र जीत बहादूर सोबत नेपाळमध्ये दाखल झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 2 दिवसीय दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत। नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी मोदी नेपाळमध्ये दाखल होताच त्यांचं स्वागत केलं। त्याचबरोबर मोदींना 21 तोफांचीही सलामी दिली। मोदी आपल्या धर्मपुत्र जीत बहादूर सोबत नेपाळमध्ये दाखल झाले आहेत। यानंतर सिंह दरबारमध्ये मोदींची नेपाळचे पंतप्रधान कोइराला यांच्याशी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर 4 वाजता नेपाळच्या संसदेत मोदींचं भाषण होणार आहे। या दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोदी आपल्या धर्मपुत्र जीत बहादूर सोबत नेपाळमध्ये दाखल झाले आहेत। सुमारे 16 वर्षापूर्वी 10 वर्षाचा जीत नेपाळमधून भारतात आला आणि रस्ता भटकून गोरखपूर ऐवजी अहमदाबादमध्ये आला। तिथे एका महिलेने त्यांची मोदींची ओळख करून दिली आणि मोदींनी त्याला आपलंसं केलं। मोदींनी त्याला शिकवलं, खेळाचं प्रशिक्षण दिलं। आता मोदी पंतप्रधान झालेत। नेपाळच्या दौऱ्यावर जाताना मोदींसोबत जीत बहादूरही गेले आहे। मोदींनी त्याच्या आई वडिलांचा शोध घेतला आहे आणि मोदींमुळे जीतची त्याच्या आई वडिलांची तब्बल 16 वर्षांनी भेट होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिराच्या परंपरा कायम ठेवत मंगळागौर साजरी केली आहे। मंदिरात दरवर्षी बडवे उत्पादात यांच्या वेगवेगळ्या मंगळागौर असतात, परंतु यावर्षी समितीने एकाच मंगळागौरीचे पूजन केले। यावर्षी मंदिर समितीने आवाहन करून देखील मंदिराबाहेर स्वतंत्र मंगळागौर बसवल्या होत्या। नागपंचमीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पंचमीच्या सणाला महिला सासरहून आपल्या माहेरी येतात आणि आपल्या मैत्रिणींसमवेत विविध प्रकारचे खेळ खेळत असतात, जसे फुगडी, गाण्यांच्या भेंड्या असे खेळ खेळले जातात। परंतु पंढरपूरमध्ये नागपंचमी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते। मोठ्या उत्साहाने स्त्रिया आणि मुली यात सामील होतात। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठीचे महत्त्व असते। या दिवशी शिवपार्वतीच्या पूजेला महत्त्व असते। या शिवपार्वतीलाच मंगळागौर असे म्हणतात। भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मंगळागौरीचा हा सण साजरा केला जातो। मंगळागौरीचा सण शेकडो वर्षापासून मंदिरात साजरा केला जात आहे। मंगळागौरीची मूर्ती बनवण्याचा अधिकार पंढरपुरातील चितारी, रंगारे आणि कुंभार समाजातील लोकांना आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चितारी समाजातील लोकांना मंगळागौरीची मूर्ती बनवण्याचे आमंत्रण मोठ्या सन्मानाने दिले जाते। ही गौरीची मूर्ती बनवण्यासाठी फक्त शेतातील मातीचा वापर केला जातो।
ही माती कुंभार समाजातील लोक दुपारीच मंदिरात आणतात। या दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून गौरीची मूर्ती बनवण्याचे काम सुरू होते। भक्तिपूर्ण वातावरणात हे काम केले जाते। दुपारी 5 वाजेपर्यंत मूर्ती पूर्ण होते। त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने मंगळागौरीची पूजा केली जाते। पंढरपुरातील महिला भाविकांची दर्शनासाठी रीगच लागते। मूर्ती तयार करणाऱ्या सेवकार्यांना मंदिर समितीच्या वतीने प्रसादाचा नारळ दिला जातो आणि सायंकाळी 7 वाजता मूर्तीची मिरवणूक काढली जाते। ही निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी पंढरपुरातील लोक ठिकठिकाणी उभे असतात। यावेळी महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो। गर्जा महाराष्ट्र, माऊली डांगे, पंढरपूर। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मंदिर कमिटीच्या वतीनं पारंपरिक जे उत्सव आहेत ते साजरे केले जातात। आज मंगळगौरीचा कार्यक्रमसुद्धा विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीने साजरी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पंढरपूर शहरातल्या सर्व बांधवांना भाविकांना आवाहन करण्यात आलेलं आहे या गौरी उत्सवामध्ये सामील व्हावं। त्यातले बहुतांशी पंढरपूरवासी सामील झालेले होते। या कार्यक्रमाचा यशस्वी करण्याकरता कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी समिती, संजय तेली, जयंत भंडारी सदस्य व इतर सर्व मंदिर कमिटीतले पदाधिकारी उपस्थित होते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्व अधिकार या कमिटीला दिलेल्यामुळं बडवे उत्पात यांच्यातील वादग्रस्त प्रश्नामुळे 2 गौरी होत होत्या। तो आता बडवे उत्पादचा प्रश्न येतो उपस्थित राहिलेला नाही। त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी कमिटीच्या वतीने एकच मंगळगौरी साजरी करण्यात आलेली आहे। ही मंगळागौर आहे। ही पंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौर येते। गौर म्हणजे काय? पार्वती आणि शंकर पार्वतीची पूजा। ज्या मुली लग्न झालेल्या आहेत त्या माहेर येतात आणि मंगळागौरीसाठी पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या मंदिरामध्ये येतात। आम्ही गेले काही पिढ्या ही मंगळागौर ह्या ठिकाणी करतो। ही मंगळागौर चिखलापासून आणि काठ्या आणि रंगापासून तयार होते। मंगळागौरीचा उत्सव 3 तास असतो। दुपारी 3ला ही मंगळागौर पूजा होते आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याची पूजा असते। ज्या सवाष्णी आहेत त्या या मंगळागौरीची पूजा करायला येतात। 3 तासानंतर या मंगळागौरीची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते। विठ्ठल मंदिरापासून जी मिरवणूक निघते आणि दत्त घाटापर्यंत ती विसर्जनात चंद्रभागेत होते। भाईंदरच्या काशीविरा येथील काशी गावात भाजी मार्केटमधून सुमारे 24,000चे टोमॅटो प्लास्टिक कंटेनरसह अज्ञात चोरट्यांनी लंपास केले। ही विचित्र आणि तितकीच मजेशीर घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली। भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याचा पारिपाक म्हणून की काय, काशीगाव येथील भाजी मार्केटमधून राम अशोक कुमार प्रजापती यांचे सुमारे 300 किलो टोमॅटो प्लास्टिक कंटेनरसह शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरीला गेले। सध्या टोमॅटो 80 रुपये प्रति किलो अशा महागड्या दराने विकला जात आहे। मात्र टोमॅटो चोरणार तरी कोण असा सवाल स्वतःलाच करून राम निर्धास्तपणे आपल्या घरी गेले। शनिवारच्या सकाळच्या सुमारास ते आपल्या ठेल्याजवळ आले असता त्यांना तेथील टोमॅटो प्लास्टिक कंटेनरसह गायब झाल्याचे आढळून आले। सुरुवातीला त्यांनी आसपासच्या भाजी विक्रेत्यांकडे चौकशी केली, परंतु त्यांना आपली मौल्यवान टोमॅटो गवसली नाहीत। अखेर त्यांनी सायंकाळच्या सुमारास काश्मीरा पोलीस ठाणे गाठून टोमॅटो चोरीची फिर्याद नोंद केली आहे। कंटेनरच्या किमतीसह ही चोरी सुमारे 44,000 रुपयाची असून ती पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे। त्यामुळे या प्रकरणी शहानिशा करून पोलिसांनी अखेर महागडा टोमॅटो चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरुद्ध दाखल केला आहे। त्यांचा मागोवा घेण्यास देखील सुरुवात केली आहे। चोरटा सापडल्यास टोमॅटोचा मुद्देमाल त्यांना जप्त करता येईल की नाही यावरून पोलिसांकडूनच संशय वर्तवण्यात येतो। ठाण्यामधील भिवंडीतील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 18 मुलांची प्रकृती काल अचानक बिघडली। चुकीचं इंजेक्शन दिल्याने मुलांची प्रकृती बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। ठाण्यामधील भिवंडीतील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 18 मुलांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली आहे। चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलांची प्रकृती बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। नाईट ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने या मुलांना गोळ्या आणि इंजेक्शन दिलं होतं। त्यानंतर उपचार घेत असलेल्या मुलांना उलट्या आणि थंडी वाजण्यास सुरुवात झाली। डॉक्टरांनी तातडीने या मुलांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केलेत।
त्यानंतर मात्र मुलांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली आहे। ओव्हरडोसमुळे किंवा कालबाह्य इंजेक्शन दिल्यामुळे या मुलांना अचानक त्रास झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच हे सगळं स्पष्ट होईल। मात्र या प्रकारामुळे भिवंडीतील सरकारी हॉस्पिटलमधला भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। श्रावण महिना लागताच हिंदू संस्कृतीमधील सणांची सुरुवात होते। त्यातच गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी हा सगळ्यांचाच आवडता सण। या सणामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी तरुण वर्ग आणि बालगोपाळ पुढे सरसावतात। याच दहीहंडीची तयारी करतानाचं चित्र सध्या शहरात दिसतंय। श्रावण महिना हिंदू संस्कृतीतला सर्वात पवित्र महिना आहे। या महिन्यापासून हिंदू सणांची सुरुवात होते। यामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडली जाते। शहरामध्ये सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दहीहंडी फोडण्यासाठी एकजुटीने व विश्वासावर दहीहंडीचे थर उभारले जातात। सध्या कृष्ण जन्माष्टमी जवळ येत चालली आहे, यामुळे शहरातील विविध भागातील गोविंदा पथक आपण किती चांगल्या पद्धतीने थर लावू शकतो यासाठी दहीहंडीचा सराव करताना दिसतात। गोविंदा पथक सर्वत्र शहरात दिसून येत आहेत। याबद्दलची अधिक माहिती वीर मारुती गोविंदा पथकाच्या गोविंदांनी गर्जा महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे। हा बाळगोपाळांचा सण, या सणामध्ये आम्ही गेल्या 6 वर्षापासून सराव शिबिर आयोजित करतो। सरावामध्ये साधारण 50 ते 60 मुलं असतात। या मुलांच्या धैर्यामुळे आम्ही गेल्या वर्षापर्यंत 7 थराचा मनसुबा गाठला। आता यावर्षी आम्हाला 8 थरांचा मनसुबा गाठायचा आमचा विचार आहे। पाहूया प्रभूची इच्छा त्या हिशोबावर। आम्ही जास्त करून त्याला भिजून देत नाही आणि होईल तेवढं त्याला शक्यतो हंडी फुटली तर त्याला आम्ही बाजूला करतो, त्याला सेफ्टी गार्ड घालतो भरपूर, म्हणजे त्याचे जे असेल ते त्याची काळजी आम्ही घेतो। आणि आमच्याकडे जो मुलगा आहे हा जसं आता गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे, क्रीडा मंडळाने पण ठरवलेलं आहे की 12 वर्षाच्या वरील पाहिजे। तर आमच्याकडे आधी 5 वर्षापासून आमच्याकडे जेवढे पण आम्ही वरती टॉपवरती चढवतो मुलगा हा कमीत कमी 14 वर्षाच्या वरचाच आहे। गेल्या 6 वर्षापासून आम्ही 14 वर्षाच्या वरचाच मुलगा आम्ही, ज्याचा वेट साधारण 35 किलोच्या वरती असतो, असा हा मुलगा आहे। चुलत मामाने 14 वर्षाच्या आपल्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे। मुलगी गरोदर राहिल्याने हा गुन्हा उघड झाला असून आरोपी मामा विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि त्याचा शोध देखील सुरू केलाय। ही मुलगी तिच्या आई वडिलांसोबत राहते। याच घरात आरोपी भाळू प्रजापती हा राहत होता। मुलीच्या आई वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याने दिवसभर दोघेही घराबाहेर असायचे। ही संधी साधत आरोपीने अनेकदा या मुलीचा विनयभंग केला होता। 7 महिन्यापूर्वी त्याने तिच्यावर बलात्कार केला, शिवाय तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। भीतीपोटी मुलीने ही बाब घरी सांगितली नाही। मात्र शुक्रवारी रात्री अचानक या मुलीच्या पोटात दुखू लागले, तेव्हा ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले। पालकांनी चौकशी केली असता तिने हा प्रकार सांगितला। पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्या विरुद्ध बलात्काराची फिर्याद करणाऱ्या मॉडेलनं महिनाभर आधीच पारसकर यांना एक्सपोज करण्याची धमकी दिली होती, पण पारसकर यांनी तिच्या सर्व आरोपांना इन्कार करत तिने केलेले आरोप कोणीही सिद्ध केले तर ती सांगेल ती शिक्षा भोगायची तयारी त्यांनी दर्शवली आहे, अशी सध्या माहिती मिळते। पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्या विरुद्ध बलात्काराची फिर्याद करणाऱ्या मॉडेलने महिनाभर आधीच पारसकर यांना एक्सपोज करण्याची धमकी दिली होती, पण पारसकर यांनी तिच्या सर्व आरोपांचा इन्कार करत तिने केलेले आरोप कोणीही सिद्ध केले तर ती सांगेल ती शिक्षा भोगायची तयारी दर्शवली होती, अशी माहिती आता उघड झाली आहे। फिर्याद दाखल होण्याच्या 1 महिना आधी म्हणजे 27 जून रोजी पारसकर आणि या मॉडेलने परस्परांना पाठवलेल्या ईमेलवरून ही माहिती मिळाली आहे। जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीच्या वेळी पारसकर यांच्या वकिलाने काही ईमेल मिळवायचे आहेत असे सांगून वेळ मागितला होता व त्यामुळे न्यायालयाने 5 ऑगस्ट पर्यंतचा वेळ देत तोपर्यंत पारसकर यांना अटक न करण्याचा अंतिम आदेश दिला होता।
राष्ट्रकुल स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदाची भर झाली आहे. दीपिका पल्लिकल आणि ज्योत्स्ना चिन्नप्पाने 20व्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशच्या महिला दुहेरीमध्ये हे ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवलंय. भारताच्या दीपिका व ज्योत्स्नाने 20व्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशच्या महिला दुहेरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत 20व्या क्रमांकावर असलेल्या दीपिका व 21व्या क्रमांकावर असलेल्या ज्योत्स्ना यांनी अंतिम लढतीत इंग्लंडच्या जेनी डनकॉल्फ आणि लारो मास्रो यांचा सरळ 2 सेट्समध्ये 11-6 आणि 11-8 गुणांनी पराभव करून आपल्या देशाला राष्ट्रकुल स्पर्धेतील स्क्वॅशमध्ये पहिले सुवर्ण जिंकून दिले आहे. या स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारताला सुवर्ण पदकाची प्रतीक्षा होती. ती दीपिका व ज्योत्स्नाने पूर्ण केली आहे. या अंतिम लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदाने हुलकावणी दिली होती. दीपिका व ज्योत्स्नाने जोडीने पहिला गेम शानदार खेळून 11-6 गुणांनी जिंकला. दुसऱ्या गेममध्ये डुनकाम्फ व मसेरो जोडीने जोरदार खेळाचे प्रदर्शन करून 11-6 अशी आघाडी घेतली. नंतर भारतीय जोडीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 7-7 अशी बरोबरी केली. त्यानंतर भारताच्या या जोडीने इंग्लंडच्या जोडीला कोणतीही संधी न देता सलग गुण मिळवत 11-7 अशी गुणसंख्या केली. इंग्लंड जोडीने पुन्हा चांगला खेळ खेळून 8-11 अशी मजल मारली. पण भारताच्या या सुंदर दिसणाऱ्या जोडीने पुन्हा सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करून खेळ हाताळून न घालवता 11-8 अशी मात करून सुवर्ण पदकावर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. भारताच्या दीपिका पल्लिकल व ज्योत्स्ना चिन्नप्पाने 20व्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशच्या महिला दुहेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले. किसिंग किंग इम्रान हाशमीला थ्रिलर मूवीत बोल्ड काम करताना आपण पाहिलंय. अशा प्रकारच्या चित्रपटात इम्रानला पाहणं प्रेक्षकांना खूपच आवडतं. त्यामुळे इम्रानला स्वतःला सोशल किंवा फॅमिली ड्रामा या चित्रपटांसाठी मी योग्य नाही असंच वाटतं. अनेक प्रकारच्या थ्रिलर मूवीत काम करणाऱ्या इम्रान हाशमीला अशा प्रकारच्या चित्रपटात पाहणे प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे इम्रान स्वतःला सोशल किंवा फॅमिली ड्रामा या चित्रपटांसाठी योग्य मानत नाही. त्याने आजवर एकता कपूर, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यासारख्या निर्मात्यांसोबत काम केले आहे. त्याशिवाय त्याने त्याचा मामा महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या हॉरर चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. इम्रानला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की त्याला सूरज बडजात्यांच्या चित्रपटात काम करायला आवडेल का, तेव्हा त्याचे उत्तर होते नाही. ते खूप चांगले चित्रपट बनवतात पण मी त्यांच्या चित्रपटांसाठी योग्य नाही असे इम्रानने सांगितले. बॉलिवूडचा खिलाडी अशी ख्याती असलेल्या अक्षय कुमारला त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा अभिमान आहे. अक्षयने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवरती ट्विंकलचा एक फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोला त्याने ती माझी सुपर वुमन आहे असं म्हटलंय. बॉलिवूडचा खिलाडी अशी ख्याती असलेल्या अक्षय कुमारला त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा अभिमान आहे. ट्विंकल एकीकडे अक्षयला मॅन ऑफ द हाऊस असे म्हणते तर दुसरीकडे अक्षयच्या मते ट्विंकल सुपर वुमन आहे. अक्षयने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय. एका आघाडीच्या फॅशन मासिकावर झळकलेला हा ट्विंकलचा फोटो आहे. अक्षयने फोटोखाली लिहिले आहे की ती मला मॅन ऑफ द हाऊस असे म्हणते पण खरं तर ती माझी सुपर वुमन आहे. अक्षय कुमार ट्विंकल 2001 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांना आरव आणि नितारा ही अपत्ये आहेत. लग्नानंतर ट्विंकलने अभिनयापासून फारकत घेतली असून ती आता इंटेरियर डिझायनिंगचे काम करत आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.